हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. तर आजचा आपला विषय आहे की लोक काय म्हणतील. 4 लोक काय म्हणतील. कोणत्या पण गोष्टीसाठी आपण फक्त विचार करतो की मी हे केलं तर लोक काय म्हणतील, मी ते केलं तर लोक काय म्हणतील, मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी तसं केलं तर लोक काय म्हणतील. पण हे 4 लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करून आपण किती दिवस जगणार. तेच 4 लोक तुम्ही ज्यावेळी सक्सेस व्हाल त्यावेळी तुमच्या पाठीमागे येतात. मग ते 4 लोक काय म्हणतील या गोष्टीमुळं आपण कोणतं पण काम करण्यासाठी थांबावं की नाही हा आपण विचार केला पाहिजे. आता मीही यूट्यूब अकाउंट ओपन करायच्या आधी बरेच दिवस असे विचार करत होते की अकाउंट आपण ओपन करूया, यूट्यूब अकाउंट ओपन करूया. पण लोक काय म्हणतील, गावातले लोक काय म्हणतील, आजूबाजूचे लोक काय म्हणतील, आपले शेजारी पाजारी असू देत, फ्रेंड्स असू देत, हे काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत राहिले. तर लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्याला जे पाहिजे ते केलेलं बरं असतं. कारण लोक तर बोलतच राहणार. चांगलं करा, वाईट करा, ते बोलतच राहणार. त्याच्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही ते डन करा. आता मी अकाउंट ओपन केलं, यूट्यूब अकाउंट ओपन केल्यानंतर मी काय केलं, लोक काय म्हणतील म्हणून, तर ते मी तुम्हाला सांगते. जे लोक बोलतात असं आपल्याला वाटतं ना, पहिला आपण अकाउंट ओपन करायचं आणि त्यांनाच आपली लिंक शेअर करून टाकायची आणि सांगायचं की हे बघा, मी माझं यूट्यूब अकाउंट ओपन केलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय, छान वाटतंय का सांगा, मी ह्याच्यात काय सुधारणा करू शकते, मला अजून काय केलं पाहिजे. हे आपण सजेशन्स त्यांच्याकडूनच घ्यायचे. म्हणजे ते पहिला काय बोलायचं आहे ते बोलून घेतात. आपला कॉन्फिडन्स सुरुवातीला लोच असतो, त्यांच्याकडून आणखीन थोडा लो होतो. पण कसं आहे, त्यांच्या बोलण्यानुसार आपल्याला वाटतं की बाबा हां, आता ह्यांना माहितीच आहे तर आपल्याला भ्यायची काही गरज नाही. लोक काय म्हणतील बाकीचे, आपल्याला जे ओळखत नाही ते काय बोलतात बोलू देत. पण जे ओळखतात त्यांना आपण आधीच सांगितले की बाबा मी हे यूट्यूब अकाउंट ओपन केलं आहे आणि तुम्ही मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला वगैरे सांगा. तर ते काय म्हणतील त्याच्यावर आपण व्हिडिओ टाकायचे. म्हणजे कसं होतं, ते म्हणतात लोक, ते जे बोलणारे आहेत ते म्हणतात, तर त्यांच्या बोलण्यावरच आपण तो एक विषय धरायचा आणि त्याच्यावरच आपण व्हिडिओ सेंड करून टाकायचा की लोक असं म्हणतात, तसं म्हणतात. म्हणजे त्या लोकांना कसं आहे, आपलं मत बाबा ह्या व्हिडिओत आलं म्हणून ते पण खुश होतात आणि आपलं मत परत या व्हिडिओत येऊ नये म्हणून ते आपल्या नादाला पण लागत नाहीत. त्याच्यामुळं लोक काय म्हणतील या गोष्टीपेक्षा ते लोक काय म्हणतात ना, त्याच्यावरच तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ तयार करा आणि टाका. आता मी पण तेच करते. मी माझ्या खरं तर दुकानच्या शॉपसाठी ओपन केले, पण आता काय म्हणतायत की तू दुकानच्या शॉपच्या ॲडव्हर्टाईजसाठी किंवा पब्लिसिटीसाठी चॅनल ओपन केल्यास, तर तुझं ते दुकानचं तू कधी टाकणार आहेस, काय करणार आहेस. तर विषय असा आहे की मी आत्ताच चॅनल ओपन केलं आहे. मला पण इतके त्याच्यातले सेटिंग्स वगैरे माहीत नाहीत. मला पण त्याच्यातलं अजून कसं बोलायचं असतं किंवा काय असतं हे सगळं माहिती नाही. तर मी जर समजा लगेचच दुकानचं टाकलं आणि ते लोकांना नाही आवडलं, तर ते बघणार नाहीत, पुन्हा पुन्हा ते बघणार नाहीत. त्याच्यामुळं मी पण हे प्रॅक्टिस करते. हे शॉर्ट्स जरासे टाकून त्याचे सेटिंग्स कसे असतात, लाँग व्हिडिओ टाकून त्याचे सेटिंग्स कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टीची मी प्रॅक्टिस करते. त्याच्यामुळे लोक काय म्हणतील ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. तुम्हाला जे पण करायचं आहे, तुम्हाला बाहेर जायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, फिरायचं आहे, तुमचं शिक्षण कंप्लीट करायचं आहे किंवा तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला सोशल मीडियामध्ये काहीतरी चांगलं आपलं करायचं आहे. म्हणजे आपलं काहीतरी असतं ना की मला बाबा यूट्यूबर व्हायचं आहे किंवा मला सोशल मीडियामध्ये सगळ्या ठिकाणी आपले अकाउंट्स ओपन करायचे आहे, तिथं थोडं थोडं काम करायचं आहे. तर हे काय असतं ना, ते तुम्ही कंटिन्यू करा. म्हणणारे लोक आपल्याला घालायला येत नाहीत, आपलं काय असतील त्या अडीअडचणी बघायला येत नाहीत. ते लोक काय म्हणतील ते त्यांचं ते म्हणत बसू देत. तुम्ही तुमच्या तुमच्या कामाला लागा आणि जे काही पण तुमची मतं असतील ते तुम्ही व्यक्त करत जावा. व्यक्त केल्यानं काय होतं, आपल्या डोक्यातल्या आयडिया असतात ते समोरच्यापर्यंत पोहोचतात. मग त्याला बरं वाटलं, वाईट वाटलं, तो त्याचा प्रश्न आहे. कारण समोर जातेलं किंवा पुढं जातेलं कोणालाही बघवत नाही. त्याच्यामुळे हे 4 लोक काय म्हणतात ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःवर फोकस करा, स्वतःच्या कामावर फोकस करा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. आणि जसं की मी सांगितलं की जे लोक म्हणत असतात त्यांच्यावरच आणि ते काय म्हणतात त्याच्यावरच आपण एखादा व्हिडिओ पोस्ट करायचा. म्हणजे त्यांचं मत पण आपल्या व्हिडिओत येईल आणि आपल्याला एखादा विषय पण मिळून जाईल की आपल्याला बाबा व्हिडिओ कशाचा करायचा आहे. त्याच्यामुळं ते त्यांचे काम करतील, आपण आपलं काम करायचं आणि त्या 2, 4, 3 काय पण असतील ना त्या लोकांच्याकडे सपशेल इग्नोर करायचं आहे. आणि याच वेळी काय होतं ना की आपल्या लक्षात येतं की आपले लोक कोण आहेत आणि परके लोक कोण आहेत. ते जवळचेच कधी कधी सबस्क्राईब नाही करत, त्यांच्या फ्रेंड्सना वगैरे नाहीच सांगत. तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा आपल्याला काय करायला पाहिजे. आयुष्यात संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो, परिस्थिती कठीण असते, पण प्रयत्न करत राहणं किंवा शेवटपर्यंत आपण आपल्या प्रयत्नात यश मिळवण्यासाठी झटत राहणं हे सगळं फक्त आणि
आणि फक्त आपल्याच हातात असतं. त्याच्यामुळे प्रयत्न करा, आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओज वॉच करत राहा. थँक्यू.